विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित घटक 4 त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ ट्रँगल्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। पुढचा घटक उपघटक आहे मध्यगा मेडियन। आता या ठिकाणी अत्यंत सोप्या शब्दामध्ये मध्यगेची व्याख्या करायची असेल तर कोणताही त्रिकोण असो, या ठिकाणी त्रिकोण HFC आहे आणि कोणत्याही त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूचा मध्यबिंदू, समजा HC या बाजूचा मध्यबिंदू D आहे, म्हणून तर HD आणि DC या ठिकाणी अधोरेखित केले आहेत, म्हणजे समान दाखवलेले आहेत सारख्या खुणाने, आणि FD जोडलेले आहे। बिंदू F आणि D जोडल्यामुळे FD ही मध्यक आहे। त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू आणि त्या बाजू समोरील शिरोबिंदू, म्हणजे HC या बाजू समोरील शिरोबिंदू F आणि HC या बाजूचा मध्यबिंदू D, FD या ठिकाणी त्रिकोणाचे मध्यक आहे। त्रिकोणाच्या 3 मध्यक असतात, पाहायचं आहे पुढं व्याख्या पाहूया। त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात। या ठिकाणी द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड मिडपॉइंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड मीडियन ऑफ अ ट्रँगल। या ठिकाणी त्रिकोण HCF मध्ये रेख FD ही पाया HC वरील मध्यगा आहे। ओके, इन ट्रँगल HCF सेगमेंट FD इज ए मीडियन ऑन बेस CH। ओके, आता त्रिकोणाच्या मध्यगा काढायच्या आहेत। कोणताही त्रिकोण या ठिकाणी ABC काढायचा, कोणताही असो, लघुकोन त्रिकोण असू दे, काटकोन त्रिकोण असू दे, विशालकोन त्रिकोण असू दे, समभुज असू दे, समद्विभुज असू दे, विषमभुज असो, त्रिकोण ABC। आता त्रिकोणाचे 3 मध्य काढायचे आहेत। अंदाजे आपण ABचा हा मध्यबिंदू आहे, हा मध्यबिंदू समजा आपण D घेतला, AB या बाजूचा मध्यबिंदू D आणि AB समोरील शिरोबिंदू C यांना जोडणारे रेषाखंड CD ही मध्यगा झाली। हे समान आहे AD आणि DB। आता BCचा मध्यबिंदू हा समजूया आपण, इथं E आणि A जोडूया, म्हणजे हा B हा BCचा E हा मध्यबिंदू आहे। साहजिकच BE आणि EC समान झालेले आहेत। आता या ठिकाणी ACचा मध्यबिंदू या ठिकाणी F आहे असं समजूया आपण। AC समोरील शिरोबिंदू B जोडायचे, रेख BF ही मध्यगा आहे। तिन्ही मध्यगा या ठिकाणी एकसंपाती असतात, एका बिंदूत एकत्रित येतात, एका बिंदूत छेदतात। या ठिकाणी आपण हे पाहिलं, आणि जर आपण या ठिकाणी AG आणि EG यातला संबंध पाहिला, म्हणजे मध्यगा या ठिकाणी विभागलेले आहेत जे बिंदू छेदल्यामुळं AE या मध्यगेचे 2 भाग झाले, AG आणि EG। पाहूया यांच्यामधला काय संबंध आहे। ही EGची लांबी आहे, ही लांबी तशीच पुढे AG वर टाकूया आपण, 1 आणि 2। नक्की अगदी या ठिकाणी आपल्याला EGच्या दुप्पट AG आहे। इकडं पाहूया, या ठिकाणी ही लांबी GF आहे, मग BGची लांबी बरोबर त्याच्या दुप्पटच आहे। ओके, म्हणजे GFची दुप्पट BG आहे, म्हणजे BGची लांबी GFच्या दुप्पट आहे। CD साठी पाहूया, DGची लांबी ही आहे आणि मग त्याच्या दुप्पट ही GF आहे। ओके, पहा त्याच्या दुप्पट आहे। ओके, आणि ही DGची लांबी, DGची दुप्पट या ठिकाणी। ओके, अशा पद्धतीनं म्हणजे गुणधर्म आपल्याला काय मिळाला, त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात आणि त्या 2:1 प्रमाणात दुभागतात। म्हणजे EG 1 असेल तर ही 2 असणार आहे, 2:1 प्रमाणात विभागतात। हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आपण मिळवला। त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस मध्यगा संपात सेंट्रॉइड म्हणतात। मध्यगा संपात बिंदू म्हणजे G हा मध्यगा संपात बिंदू आहे, त्याला सेंट्रॉइड म्हणतात। तो G या अक्षराने दर्शवला जातो। कोणत्याही त्रिकोणात G चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागातच असते आणि या संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते।
म्हणजेच द मिडियन्स ऑफ ए ट्रँगल आर कॉन्गरंट. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय जी फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रँगल्स. द लोकेशन ऑफ जी इज इन द इंटेरियर ऑफ ए ट्रँगल. द सेंट्रॉइड डिवाइस each median in the ratio 2:1. ओके. पाहूया सराव संच 4.1 यावर आधारित आपण पहिल्या भागावरती त्रिकोण एल एम एन मध्ये ह्या त्रिकोण एल एम एन मध्ये टिंब हा शिरोलंब आहे, एलेक्स हा शिरोलंब आहे, रेख एलेक्स. ओके. रेख एलेक्स हा शिरोलंब आहे. म्हणजे एल या शिरोबिंदूतून त्याच्या यमेन या समोरील भुजावर हा टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब, शिरोबिंदूतून टाकलेला लंब शिरोलंब. आणि कोणती मध्यक आहे तर एल वाय ही मध्यक आहे, एल वाय, कारण एम वाय आणि वाय एन समान आहेत. ओके. रेख एल वाय, रेख एल वाय ही मध्यक आहे. ओके. या ठिकाणी दुसरा त्रिकोण पी क्यू आर, एक लघुकोन त्रिकोण काढा, त्याचे 3ही शिरोलंब काढा, संपात बिंदूला ओ नाव द्या. त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे, हा लघुकोन आहे. ड्रॉ ॲक्युरेट अँगल ट्रँगल पी क्यू आर. ड्रॉ ऑल ऑफ द इट्स अल्टिट्यूड. नेम द पॉईंट्स ऑफ सेंट्रॉइड. नेम ऑफ पॉईंट कॉन्करंट. सी अगेन क्वेश्चन नंबर 2 फॉर सेमी. Draw an accurate angle triangle PQR. Draw all of the altitude. Name the point of concurrence as O. And point of concurrence as O. Okay. त्रिकोण PQR हा लघुकोन त्रिकोण काढायचा आहे. म्हणजे त्याचे 3ही कोन या ठिकाणी लघुकोन आहेत. हा त्रिकोण PQR लघुकोन त्रिकोण आहे. त्याचे 3ही शिरोलंब काढायचे आहेत. म्हणजे पी बिंदूतून क्यू आरवर लंब टाकायचा, लंबच असला पाहिजे तो. या ठिकाणी पी क्यू आर एस, पी क्यू आर म्हणजे पी एस हा शिरोलंब आहे क्यू आरवरती. त्यानंतर आर या बिंदूतून पी क्यूवरती शिरोलंब टाकूया, तोही या ठिकाणी बरोबर काटकोन असला पाहिजे. अशा पद्धतीनं हा एस टी झाला, आर टी हा लंब झाला पी क्यू या बाजूवरती. आर या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील पी क्यू बाजूवर टाकलेला शिरोलंब आहे. आणि शेवटी पी आर या बाजूवरती क्यू बिंदूतून शिरोलंब काढायचा आहे. तो असाच असणार. अशा पद्धतीनं एस टी यू क्यू ई हा शिरोलंब आहे बाजू पी आर, पी आर बाजू आणि त्याच्या समोरील शिरोबिंदू क्यू हा जोडला आपण. म्हणजे क्यू बिंदूतून त्याच्या समोरील पी आर या बाजूवर शिरोलंब टाकला आहे, तो या ठिकाणी क्यू यू आहे, क्यू यू. ओके. त्रिकोणाचे 3ही शिरोलंब एक संपात असतात आणि त्या संपात बिंदूला ओ नाव द्यायचे आहे. ओके. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे त्रिकोण एस टी फी हा एक विशालकोन त्रिकोण काढा आणि त्याच्या मध्यगा काढून त्याचा मध्यगा संपात बिंदू दाखवा. या ठिकाणी प्रश्न आहे ड्रॉ ए ऑप्टूस अँगल ट्रँगल एस टी व्ही. ड्रॉ इट्स मेडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. त्रिकोण एस टी व्ही हा विशालकोन त्रिकोण काढायचा आहे. त्याचा एक कोन विशाल आहे, विशालकोन आहे. हा विशालकोन त्रिकोण एस टी व्ही इथं विशालकोन आहे. ओके. मध्यगा काढायचा आहे. त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू टी व्हीचा मध्यबिंदू सर्वसाधारण इथं आहे. तो मध्यबिंदू आपण एल समजूया आणि एस एल जोडूया. एस एल ही मध्यगा आहे. ओके. कारण टी एल आणि एल व्ही समान आहेत. त्यानंतर या ठिकाणी एस टी बाजूचा हा मध्यबिंदू समजा यम आहे. यम आणि फी जोडायचे, त्यामुळं बाजू एम व्ही आहे ही या त्रिकोण एस टी व्हीची बाजू एस टीसाठीची मध्यक आहे. ओके. बाजू एस टीवरील मध्यक आहे. ओके. त्यामुळे एस एम आणि एम टी समान झालेले आहेत. आणि या ठिकाणी बाजू एस व्हीचा मध्यबिंदू सर्वसाधारण इथं आणि तो बिंदू
आणि टी जोडल्यामुळं आपल्याला लक्षात येईल एल एम एन टी एन ही मध्यगा, एस व्ही या बाजूवरची आहे, तिन्ही मध्यगा एस एल मध्यगा, टी एन मध्यगा आणि एम व्ही मध्यगा एकसंपाती असतात, एकाच बिंदूत एकत्रित येतात. ओके. आणि त्याला आपण संपात बिंदू, मध्यगा संपात म्हणतात. त्या संपात बिंदूला मध्यगा संपात बिंदू म्हणतात. म्हणजेच हिअर जी इज ए सेंट्रॉइड, their point of concurrence is called the centroid. It is denoted by letter G. ओके. अशा पद्धतीनं त्रिकोणाच्या मध्यगा या एकसंपाती असतात आणि त्या 2:1 या प्रमाणात विभागतात, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे जी एलची दुप्पट एस जी आहे, जी एनची दुप्पट टी जी आहे आणि एम जीची दुप्पट जी व्ही आहे. ओके. अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे 4. त्रिकोण एक्स वाय झेड हा एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या मध्यगा काढा, त्याच्या मध्यगा काढा आणि संपात बिंदू ओ ने दाखवा. या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. या ठिकाणी ड्रॉ ए राईट अँगल एट अ ट्रायंगल एक्स वाय झेड, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स बाय जी. ओके. एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण काढायचा आहे. हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे, त्याचं नाव आहे एक्स वाय झेड. या ठिकाणी काटकोन आहे, त्याच्या मध्यगा काढायच्या आहेत. या ठिकाणी मध्यगा काढताना काटकोन त्रिकोण काढलेला आहे, त्याच्या मध्यगा वाय झेडचा मध्यबिंदू समजा इथं आहे, तो समजा ए आहे. एक्स ए जोडायचं, वाय झेडचा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरील शिरोबिंदू एक्स ए जोडल्यामुळे ती एक मध्यगा झाली. एक्स वायचा मध्यबिंदू इथं आहे समजा तो बी, एक्स वायचा मध्यबिंदू बी आणि एक्स वाय समोरील शिरोबिंदू झेड याला जोडणारा रेषाखंड हा झेडबी झाला. हा मध्यगा आहे. त्रिकोणाची मध्यगा म्हणजे त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरील शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड. आणि एक्स झेडचा मध्यबिंदू इथं असेल तर जोडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला वाय सी हा मध्यबिंदू आहे एक्स झेडचा आणि म्हणून एक्स सी आणि सी झेड समान आहेत. ए हा वाय झेडचा मध्यबिंदू आहे, वाय ए आणि ए झेड समान आहे. बी हा एक्स वायचा मध्यबिंदू आहे, त्यामुळं एक्स बी आणि बी वाय समान आहेत. आणि हा जी बिंदू आहे मध्यगा संपात बिंदू किंवा सेंट्रॉइड म्हणायचं की जो जीनं दाखवायचा असतो. ओके. पुढचा 6वा प्रश्न आहे कोणताही एक समद्विभुज त्रिकोण काढा, त्याच्या सर्व मध्यगा व सर्व शिरोलंब काढा, त्यांच्या संपात बिंदूबद्दलचे तुमचे मत नोंदवा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक तो 6 आहे. ड्रॉ अन आयसोस्लेस ट्रायंगल, ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन्स अँड अल्टिट्यूड्स, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. संपात बिंदूबद्दल मत आपल्याला बघायचं आहे. हाच तो त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण काढलेला आहे. बी सी आणि ए सी एकरूप आहेत. ओके. प्रश्न समजावून घेतला. कोणताही एक समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे, त्याच्या सर्व मध्यगा आणि सर्व शिरोलंब काढायचे आहेत आणि त्याच्या संपात बिंदूबद्दलचं आपलं निरीक्षण पाहिजे आहे, ऑब्झर्वेशन पाहिजे अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके. पाहूया. त्रिकोण ए बी सीमध्ये बी सी आणि ए सी समान आहेत. ओके. आपण ए बीचा मध्यबिंदू हा त्रिकोण ए बी सीचा हा मध्यबिंदू आहे. ए बीचा यम हा मध्यबिंदू आहे. पहा, यम हा मध्यबिंदू आहे. एन हा बी सीचा मध्यबिंदू आहे. पहा, आणि एल हा ए सीचा मध्यबिंदू आहे. पहा, अशा पद्धतीने. ओके. आता प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरील शिरोबिंदू जोडला की मध्यगा तयार होतात. बी एल ही मध्यगा, आत्ताच काढलेली सी एम मध्यगा आणि या ठिकाणी एन मध्यगा. ओके. मध्यगा एकसंपाती असतात
ओके, आता शिरोलंब काढायचे. सी या शिरोबिंदूतून टाकलेला हाच लंब आहे या ठिकाणी. मात्र बी सीवर आपण ए बीवर टाकलेला शिरोलंब हाच आहे, म्हणजे सी एम ही मध्यगा आहे आणि या ठिकाणी सी एम हा शिरोलंबसुद्धा आहे. ए सीवर मात्र आपल्याला लंब टाकताना असा टाकावा लागेल, गुण्याच्या साहाय्यानं शिरोलंब असा येईल तो. ओके, अशाच पद्धतीनं बी बिंदूतून त्याच्या समोरील ए सी भुजेवर गुण्याच्या साहाय्यानं असा शिरोलंब टाकावा लागेल आपल्याला. हा असा. ओके, हा शिरोलंब आहे आणि हा ओ बिंदू आणि हा मध्यगांचा हा संपात बिंदू जी आहे. शिरोलंब या ठिकाणी सी एम आहे, शिरोलंब ए ओ आहे आणि शिरोलंब बी पी आहे. तर मध्यगा सी एम आहे, मध्यगा ए एन आहे आणि मध्यगा बी एल आहे. एकरूप सारख्या खुणाने दाखवलेले आहेत. आणि हे शिरोलंब आपण पाहिले, शिरोलंब बी पी, शिरोलंब ए ओ आणि शिरोलंब सी एम ही या ठिकाणी ही मध्यगा संपात बिंदू जी आणि या ठिकाणी लंब संपात बिंदू ओ एकाच रेषेवर आहेत. या ठिकाणी पहा, रेख सी एम ही आपण पाहिली, रेख ए एन आणि रेख बी पी. रेख बी पी या मध्यगा परस्परांना बिंदू जी मध्ये छेदतात आणि रेख सी एम, रेख ए ओ आणि रेख बी पी हे शिरोलंब परस्परांना ओ मध्ये छेदतात. निरीक्षण काय आहे, मध्यगा संपात जी आणि लंब संपात ओ हे बिंदू एकाच रेषेवर आहेत. आत्ताच आपण पाहिलं, म्हणजे बिंदू जी व बिंदू ओ हे त्रिकोणाच्या पाया ए बीच्या लंबदुभाजकावर आहे. पाया ए बीचा हा सी एम लंबदुभाजक आहे, लंबदुभाजकावर जी आणि ओ आहेत. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व आठवीतल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा. आणखी एक प्रश्न आपण पाहायचा आहे, 7वा. रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. त्रिकोण ए बी सीचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. आताच आपण पाहिले त्रिकोणाच्या मध्यगा 2:1 प्रमाणात विभागतात. जर आर जी 2.5 आहे, आर जी 2.5, तर या ठिकाणी जी सी विचारले आहे, जी सी त्याचे दुप्पट, अडीचचे दुप्पट 5. ओके, इथं 5 असणार. ओके, जर बी जी 6 असेल तर बी क्यू विचारलेलं आहे. या ठिकाणी त्याच्या बरोबर निमपट, बी जीच्या निमपट या ठिकाणी क्यू जी असणार आहे, कारण 2:1 प्रमाणात, 3 एके 3, 3 2 2:1 प्रमाणात. आणि बी क्यू मग 6 आणि 3 9 असणार आहे, 9. ओके, आणि जर लेंथ ए पी बरोबर 6, लेंथ ए पी पूर्ण 6 आहे, ए जी किती आहे, तर 6 मध्ये पूर्ण ए पी 6 आहे, तर जी पी या ठिकाणी 2 असणार आहे आणि 2ची दुप्पट 4 आहे. ए जी बेके बे 2 4 2:1 हे 4/2 2:1 प्रमाण. ओके, 4/2 म्हणजे 2:1 प्रमाणात. म्हणून या ठिकाणी ए पी 6 असेल तर ए जी या ठिकाणी 4 आहे, तर जी पी 2 आहे. ओके, अशा पद्धतीनं हे सविस्तर सोडवा, काही अडचण येणार नाही. 2:1 या प्रमाणात विभागतात, याचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं असेल, स्पष्टीकरण, तर सी जी भागिले या ठिकाणी जी आर 2:1 प्रमाणे आपल्याला सी जी भागिले जी आर या ठिकाणी 2.5 दिलेला आहे, बरोबर 2/1. आणि लेंथ सी जी विचारलेला आहे, लेंथ सी जी बरोबर 2.5 भागिले गुणिले होणार आहे, 2.5 गुणिले 2, 2.5 दुप्पट 5. अशा पद्धतीने 5 काढलेलं आहे. ओके, त्यानंतर बी जी भागिले जी क्यू किंवा क्यू जी 2:1 म्हणजे 2/1, बी जी 6 दिलेले आहे, 6 भागिले क्यू जी बरोबर 2/1. या ठिकाणी लेंथ क्यू जी बरोबर हे 2 क्यू जीला गुणिले येणार आहेत आणि 6 एके 6, 6/2, 2 6, क्यू जी 6 दिले आहे. तर आपल्याला बी क्यू विचारले आहे, बी क्यू बी जी अधिक जी क्यू
बी जी अधिक जी क्यू बरोबर आपल्याला मिळणार आहे बी क्यू. ओके. आणि म्हणून बी क्यू बरोबर हे 6 अधिक 3 बरोबर 9 अशा पद्धतीनं हे उत्तर काढलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने उत्तर काढा. शेवटी ए पी दिले 6, ए जी विचारलेलं आहे आणि जी पी विचारलेले आहे. या ठिकाणी जी पी आपण एक्स मानली तर ए जी त्याच्या दुप्पट होणार. जी पी एक्स तर या ठिकाणी ए जी 2x होणार. पण एक्स आणि 2x एकूण दिलेली लांबी 6, त्यामुळं 3x 2x अधिक 1x 3x बरोबर 6, x बरोबर 3 2 6. x काय आहे तर जी पी, त्यामुळे जी पी बरोबर 2 आणि ए जी त्याच्या दुप्पट 2 गुणिले 2, ए जी बरोबर 4. ओके. म्हणून जी पी 2 आणि ए जी 4, जी पी 2 आणि ए जी 4 आपण काढलेले आहेत. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले अद्याप चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.